हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कम्युनिकेशन अँड मास मीडिया या लेसनचा एक्झरसाइज पाहणार आहोत. जे विद्यार्थी सेमी आणि इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत त्या दोघांनासुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त आहे. सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स एक्सप्लेनेशन सहित दिलेले आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. तर क्वेश्चन नंबर 1 पाहूया. The question number 1 is write down the educational uses of mass media. मास मीडियाचे किंवा आधुनिक दळणवळणाच्या साधनांचे, आधुनिक माध्यमांचे शैक्षणिक फायदे कोणते आहेत किंवा शैक्षणिक उपयोग कोणते आहेत ते लिहायचे आहेत आपल्याला. त्याचा आन्सर आहे द फर्स्ट यूज इज यूजिंग कॉम्प्युटर अँड इंटरनेट वी कॅन वॉच एज्युकेशनल प्रोग्राम्स. आपण शैक्षणिक कार्यक्रम पाहू शकतो कॉम्प्युटर आणि इंटरनेट वापरून. वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट एनी टॉपिक ऑन इंटरनेट. आपल्याला कोणत्याही टॉपिकची माहिती कुठे मिळते? इंटरनेटवर लगेच मिळू शकते. दिस इज यूजफुल फॉर स्टुडंट्स टू कम्प्लीट देअर प्रोजेक्ट वर्क अँड रिसर्च. तुमचे प्रोजेक्ट असतील किंवा रिसर्च असेल ते विद्यार्थी पूर्ण करू शकतात. स्टुडंट्स कॅन फिल देअर स्कॉलरशिप फॉर्म ऑन इंटरनेट. विद्यार्थी आपले जे स्कॉलरशिपचे फॉर्म आहेत ते इंटरनेटवर भरू शकतात. स्टुडंट्स कॅन गेट गायडन्स फ्रॉम एक्सपर्ट्स थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, बाहेरच्या देशातील लोक असतील, आपल्या देशातील असतील, ते कितीही दूर असले तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते मार्गदर्शन मिळवू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 इज How were messages communicated before we began to use the telephone? आपण टेलिफोन वापरण्यापूर्वी संदेश कसे पाठवले जायचे किंवा संदेशाची देवाणघेवाण कशी केली जायची की ज्या काळात टेलिफोन नव्हते. मग अशा काळात काय व्हायचं त्याचा आन्सर दिलेला आहे पहा. मेसेजेस वेअर, या ठिकाणी वेअर हवं आहे, एच आलेला आहे चुकून, WERE. मेसेजेस वेअर कम्युनिकेटेड with the help of letters and telegrams before we began to use telephone. आपण टेलिफोन वापरत नव्हतो किंवा टेलिफोन वापरण्यापूर्वी पत्र आणि तार पाठवली जायची आणि त्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण केली जायची. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डिफरन्स हॅज द कम्प्युटर मेड टू युअर लाईफ. संगणकामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कोणता फरक पडलेला आहे? त्याचा आन्सर आहे बाय कम्प्युटर ऑर इंटरनेट आय वॉज एबल टू स्टडी ॲट माय होम ड्युरिंग द पॅन्डेमिक ऑफ कोरोना. सध्या कोरोनाच्या काळामध्ये, कोरोना असताना आपण घरच्या घरी अभ्यास कॉम्प्युटर किंवा इंटरनेटच्या मदतीने करू शकत आहे. आय एम एबल टू गेट गायडन्स अबाउट माय होमवर्क टू माय टीचर आफ्टर स्कूल. शाळा सुटली तरीही एखादा क्वेश्चन किंवा एखादा अभ्यास आपला अडला असेल तर तो आपण आपल्या शिक्षकांकडून, शाळा सुटली तरी त्यांच्याकडून कॉम्प्युटर किंवा इंटरनेटद्वारे आपण त्यांच्याकडून संपर्क साधून मिळवू शकतो. द थर्ड वन इज आय एम एबल टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस सब्जेक्ट. विविध विषयांची माहिती आपण इंटरनेटच्या माध्यमातून गोळा करू शकतो. त्यानंतर आय एम एबल टू वॉच व्हेरियस व्हिडिओज अबाउट माय स्कूल सब्जेक्ट. आपण आपल्या शाळेचे जे विषय आहेत त्याच्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओसुद्धा पाहू शकत आहे सध्या. दीज मेक माय लर्निंग इंटरेस्टिंग. आणि त्यामुळे जे लर्निंग आहे, शिकणं आहे, ते मनोरंजक झालेलं आहे, इंटरेस्टिंग झालेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने हा एक्झरसाइज होता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लिंक तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.